वसई पुरवठा विभागात वाढली नागरिकांची गर्दी। 45 दिवसात ऑनलाईन घरबसल्या रेशन कार्ड मिळवा, वसई तहसीलचा स्तुत्य उपक्रम। वसईच्या पुरवठा विभागात रेशन कार्डसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ही गर्दी वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शासनाची आयुष्यमान भारत योजना। आयुष्यमान कार्डासाठी रेशन कार्ड अनिवार्य असून ते ऑनलाईन असणं आवश्यक आहे। प्रशासनाने शिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना rcms.mahafood.government.in पोर्टलवरून घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे। वयोवृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांसाठी शासनाच्या खिडकी योजनेअंतर्गत टोकन घेऊन मोफत रेशन कार्ड सुविधा उपलब्ध आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवशी अर्ज स्वीकारले जात आहेत। रेशन कार्डसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। नागरिकांनी दलालांपासून सावध राहावं असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई विरार। सर, काय सांगाल, वसईच्या पुरवठा विभागामध्ये लोकांची जास्त गर्दी आहे रेशन कार्डसाठी, काय नेमकं कारण आहे? नेमकं कारण एकच आहे की आता रेशन कार्ड हे सगळ्यांना लागत आहे, कारण की आयुष्यमान कार्ड हे शासनाने आयुष्यमान कार्ड सगळ्या नागरिकांसाठी सुविधा केलेली आहे। त्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा विमा मिळतो आणि आयुष्यमान कार्डसाठी रेशन कार्ड हे कंपल्सरी आहे आणि ते ऑनलाईन असल्याशिवाय आयुष्यमान कार्ड निघत नाही। त्यामुळे लोकांची ही गर्दी वाढत आहे सध्याला। काय सांगाल यावरती, काय लोकांनी उपाययोजना केली पाहिजे, लोकांना काय आवाहन कराल? लोकांना एकच आव्हान आहे, जे शिक्षित आहे, जे तांत्रिकदृष्ट्या आपण घरी बसून कॅम्प्युटरचं नॉलेज आहे, त्यांनी घरी बसून RCMS पोर्टलवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरून घरी बसूनच रेशन कार्ड घेऊ शकतात। इकडे ऑफिसमध्ये यायची गरज नाही, घरी बसून आपण रेशन कार्ड प्राप्त करू शकतात। नागरिकांना एकच आव्हान आहे, लोकांनी तहसील कार्यालयामध्ये गर्दी करू नये, आपल्या घरी बसूनच RCMS साईटवर जाऊन रेशन कार्ड ऑनलाईन करणे। काय सांगाल, या ठिकाणी दलालांचा सुद्धा सुसुवाट असल्याचं बोललं जातंय, काय याच्यावर आपण उपाययोजना करणार? आम्ही एकच आहे, जे वयोवृद्ध आहे, जे विधवा महिला आहे, जे अपंग आहे, अशा लोकांना आव्हान करतो मी, कोणत्याही दलालाला बळी न पडता आपल्या शासनाने खिडकी सुरू केली आहे, खिडकी योजना, त्या खिडकीवर येऊन जे डॉक्युमेंट आहे, कागदपत्राची पूर्तता करून खिडकीवर जमा करणे। निःशुल्क रेशन कार्ड आहे, कुठल्याही प्रकारचा चार्जेस लागत नाही, तरी जनतेने खिडकीवर येऊन जमा करणे। सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस रेशन कार्डचे आहेत।